हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. एक दिवसानंतर मी व्लॉग शूट करते गाईज. आणि माझं जेवण सुद्धा झालेलं आहे, म्हणजे कधीच झालं. माझं 1 वाजता जेवण झालं आहे बनून. सो मी काय काय बनवलं म्हणजे वरण भात आणि वाटाण्याची भाजी. सो हे बघा, इथं वाटाण्याची भाजी झालेलीच आहे तशी आता. आणि इथे वरण भात ठेवलं आहे आणि या टोपामध्ये फक्त काढून ठेवायची ही भाजी. सो घरात कोणी नाही आहे आणि रिया मला एवढी त्रास देते ना. आज सुट्टी पण घेतली तिने आणि कुठे गेले काही समजतच नाही. पोरगी कुठे गेले काय माहिती. मला बोलते मम्मा मी तिथे चालली खेळायला. आता ही कुठे खेळायला गेलं तर हे शोधायला लागेल मला आणि मला जाऊन बघायला लागेल. चला मी जाऊन बघते ती कुठे गेले. पहिला काय माहिती ही पोरगी शोधायला लागेल. आज्ञाच्या घरी गेले का काय माहिती. तिची मैत्रीण आहे ना, तिच्याकडे गेले असं वाटतं मला. मी दरवाजा म्हणजे पूर्ण असं लावून ठेवलं फक्त. या गल्लीतून आता मला जायला लागेल. सो गाईस, ती भेटली मला. असं घरात त्या घरी होती ती पण ना. कुशल मी एवढ्या अडचणीतून मला यायला लागतं बघा ना. तुला चालली ती भीती पण वाटते सापांची, माहिती का मला. आणि प्रिया इथं बाजूच्याच घरी खेळते आणि मी शोधते तिला कुठे खेळते म्हणून. सो चला, नुसते आवाज येतात मला. काय एकटीच आहे मी एवढ्या याच्यामध्ये, एकटीच आहे फक्त. गाड्या रोडवरून जातात तेवढ्याच. आणि मला ना आता दरवाजा म्हणून मी ना काही कोणी नसतो ना लवकर इथे, तर मी दरवाजा ना म्हणून लॉक करून ठेवते. कारण कसं रोडवरच घर आहे आणि मी एकटी आहे. खिडकी दिसते ना समोरची, या खिडकीची म्हणजे त्यांच्या घरी खेळायला गेले ते. सो माझ्याकडून पण आज मी विचार करत होती, मी भांडी घासते आणि पाणी येतो कुठून. हा पाणी विचारते मी, हा पाणी येतो कुठून. नंतर समजला मगाशी मी घासली ती टाकी, पण ना त्याचा तो रबर आहे ना, हा रबर तो लूज झाला मगाशी वाटतं. म्हणजे पटकन माझ्या हातातून ती पडली गेली आणि पडली ती पटकन हातातून आणि ते पूर्णच थोडं लूज झालं ना, तर पूर्ण पाणी वाया चाललंय. मी बोलली मागासपासून मी ॲक्वागार्डचा पाणी भरते तरी पण ते पाणी नंतर विचार केला पाणी घ्यायला तरी कुठून लागला आणि टाकी पण रिकामी होते. नंतर समजला त्याच्यातून अशी धार दिसली असं सरसर पाणी. तेव्हा समजलं ती टाकी. अरे देवा, बोलली आता पप्पा येतील तेव्हा पप्पांना सांगायला लागेल. आणि आता ना लाईट पण गेलेली. हे बघा आली, लाईट पण आली. मी रील शूट करत बसली होती. नंतर विचार केला की आज ना ब्लॉग करूया म्हणून. सो जसं होईल तसा आपला छोटासा ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करत. भेटलं का? किती भेटले? होय ते बघ काय. आणि लाईट गेली होती, नशीब आली परत आणि मी एकटीच होती परत आता घरावर. एवढं कसं तर वाटतं यार, आज भीती वाटते नुसती. सो अथर्वसाठी आणलंय वडापाव वगैरे सँडविच आणि मुलींसाठी बनवते मॅगी. सो चला नंतर भेटूया आपण. पोरींना मॅगी बनवते आणि चहा ठेवले आम्हाला ही बघा. आणि ना 10 वेळा आज लाईट जाते नाही का ग? मग आणि आपण इथे खेळत बसल्यात. काय खेळतात? टीचर. ते असं झोपून बिपून बाबा. टीचर आले सगळे घाबरले. सो काही जाताना मी इथे चहा वगैरे देते पप्पांना. आणि ना थोडासा वेळ ना मी पण झोपली होती. मोजून मी फक्त ना, मला तर वाटतं 10 मिनिटं झोपली असे मी फक्त. कारण पोरी घरातच होत्या ना म्हणून. सो 10 मिनिटं झोपली मी. आता ना हे सगळं आवरून तर ठेवलं. मॅगी तर बनवते मस्त अशी मॅगी. किती वेळा मॅडम जाते आतमध्ये ना, किती वेळा एंट्री मारते. आणि आज काही रिया स्कूलला गेली नव्हती. असे खेळण्यासाठी केला. काय केला ग अभ्यास घरामध्ये बसून, तू सांग मला. हा, स्कूलला नाही गेले ना का? असं बसायचं आणि काय करायचा? लोक अभ्यास करायला जातात स्कूलमध्ये, अभ्यास करायला जातात. बघितलं
आजकालची पोरं ना ऐकतच नाही जरा. आपण किती आपण बोलू ना तेवढं आपल्याला आपलीच इन्सर्ट करतात. सो चला मी पटापट ना चहा वगैरे भरून घेते ना, दिवाबत्ती वगैरे करून घेते. आणि चला काय बघ आता आवाज देत बघले काय आला तो तर जान है मेरी हो ये तो मैं हूँ. खरंच गायची आहे तुम्ही. सो चला कंटिन्यू राहा तुम्ही. कशी बघतात बघा ना, असं त्यांनी कधी मला बघितलंच नाही. हे इथून दोघी जणी. सो चला गाईस कंटिन्यू राहा तुम्ही. तिथं लाईट पण 10 वेळा जाते ना, तर मला चार्जिंग लावून ठेवायला लागेल कधीच. सोने का चांदी घासायची राहिलेली आहे. मला हसते ती. हे बघ हे बघ किती. हे बघा याची तोंड. मला सोने चांदी घासायला जायची. येता का? कोण कोण येतो? चल चल थंड पाण्यात. काय म्हणजे काय? सोने चांदी घासायचे म्हणजे काय घासायचे? भांडी. सोने चांदी. ही एक पोरगी काय पण भटकत असते. ए काय टीचर लोक असे. सगळं चला आता ना मी पटाव भांडी वगैरे घासते. हे बघा नाही तशीच बॅटरी ठेवली कारण ना लाईट गेली होती आणि 3-4 वेळा लाईट गेली. ए आरवी एक हे उचल बुक. आणि पप्पांची बॅटरी आहे, सो मी इथं आणून ठेवते. हे बघ यांनी छान बाबा अथर्व मग इथे झोपलाय. काय पाडून ठेवलाय डोक्यावर. ती बॅग खाली डोक्याजवळ पाडून ठेवली होती त्याने झोपेमध्ये. आता त्याला झोपू दे तिथे आरामात. मम्मा किती वेळा टिकली लावते. तुझ्या नादामध्ये ते टिकल्या आता पडल्या असत्या. 3री वेळ आहे मी टिकली लावते. 3री वेळ आज काय मम्मा आज्ञा अशी जवळ जवळ अशी कॅमेरा. आज्ञाला आवडतो व्लॉग मध्ये यायला ना आज्ञा. खूप त्रास होतो थंडीच्या टायमात मला सर्दीचा आणि म्हणून मी ते खूप चिंतत आहे. थंड पाण्यात हात घातला का लगेच चिंता चालू होतो मला. आपली भांडी झालेली आहेत घासून. काय पार्लरवालीला कॉल केला पण ते बिझी आहेत. कारण बिझी म्हणजे कॉल त्यांनी रिसीव केलेला आहे माझा. फक्त एवढंच आहे का ते बोलले की खूप कस्टमर आहेत, आज नका येऊ उद्या या. मग त्यांना बोलली जाऊ दे उद्याच जाते ना, परत एवढा लांब जा परत या. चालत चालत हे बघा मस्त असं किचन क्लीन झालेलं आहे. किती बरा वाटतो असं किचन माहिती का, जाम बरा वाटतो. आता मी ना पटापट जेवण वगैरे बनवून घेते. पप्पांना सांगते काहीतरी भाजी वगैरे घेऊन ये. काय भाजी करू यार, टेन्शनच असतो शाकाहारीचा. काय भाजी बनवायची? भेंडी, शिमला मिरची. आता ती लोक जेवायला देतील ना, मग जास्त आणायला लागेल. धना धना मिळे धना, पुत्राच्या मिळे पुत्र मिळे गती, जपता गणपती स्तोत्र. ना तू 3रीला आहे ना, ही 2रीला आहे, ही 2रीला, ही 3रीला, तू 3री, ही पण 3रीला आणि तू ही 5वीला. 5वीला. आणि मी कितवीला आहे? 15वी नाही.
12वी 15वी कधी बोलली मी? काय पण पटत नाही. 12वी तुम्ही बोलले होते 12वीला आहे 12वी झाली माझी कधीच. कधीच झाली 12वी. लग्न पण आहे लग्न पण झाले 8 वर्ष झाले लग्नाला. अकरा 12 मी बोलली ना 12वीला 12वी शिकले असं बोल. अगं हिची केस माझ्या नुसती जिपरे हलवतच ही आहे 5वी वाली आणि या आमची पलटण आहे. रोज जे आम्हाला भेटायला येते मला आणि रोज माझ्याशी बोलत बसतात ना ग. मला मैत्रिणी नाही आहेत, या माझ्या मैत्रिणी आहेत या चिल्ल्या पिल्ल्या त्यांना काय मरड कधी काय प्रॉब्लेम असला ना तरी यांना माहित पडतो. हो शुभम कोणती पाहिजे नाही ग बोलायचं ना शुभम कोणती बोलायचं नाही. जा नको 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 आता, थांब नंतर नको बोल. थांब नाही तर माझा ब्लॉग खूप मोठा होईल. छोटासा ब्लॉग बनवायचा आहे. आणि हे आमचे पलटण हे कॅमेरासाठी आलेले आहेत. इथे धडपडतात तरी येतात. बघितला ये मांडीवर बसा आता. बघितला हे असं असतं. माझी गळ्यातली तुटेल. हे बघ हिने रोजच लाडा देते का अशी माझ्या जवळ ही कोण तू. आणि हे बघ रियाला बघ माझ्या मांडीवर आरवी बसले तर रिया येऊन लगेच पटकन बसली. काय ग? बघ बघ बघितला जाम प्रेम ना जाम प्रेम. काय बोलायचं बोला. काय बोलायचंय का तुम्हाला? लाईक लाईक करा सबस्क्राईब करा. इथं मला बोल इकडं बोल ना. ती माझ्याकडे बघून बोलते. सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब बोला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज लवकर सबस्क्राईब करत राहा. 2K आपले एक व्लॉगला 2K झालेले आहेत. तेवढे सबस्क्राईब केलं असतं तर काय झालं असतं. ते ऍपल कापलेत. हे घ्या चला बसा. कुठे गेले मला काय माहिती. बाबाला विचारलं का? थांबा थांबा त्यांना पण दे दोघींना. मॅडम तशी आम्हाला देते तशी ही पण देते. एक मला दे. एक मला थँक्यू चला. प्रिन्सिपल मॅडम खाऊन घ्या. बाय बाय. मॅडम काय झालं? एकच होता ऍपल? 2 होते ना? हाय ना बघ असेल बघ 2 होते. काढून बघ सगळं. आपण दुपार सकाळी बघितलं होतं आणि 2 होते. मग बघ गाय ना. पप्पांना भेंडी सांगितली मी 50 रुपयाची होती. एवढी भेंडी झाली ती. अर्धा किलो आणले एवढी भेंडी. पप्पा बोलतात जाऊन ते शनिवारी येतील बोलते काम. सो चला मी आता बनवून घेते भेंडी. सो गाय बेत बदललाय. म्हणजे भेंडी बनवणार होती पण नाही बनवणार. जेवण रेडी होत घ्यायच. इथे सगळेजण दुःखद निधन झाले तिकडे गेले होते. सगळे इकडे जेवायला येत होते म्हणून सगळं एवढं जेवण बनवलं. आणि नंतर सगळे ते आपापल्या घरी गेले. सो एवढा जेवण त्यांच्यासाठी बनवलं होतं. सो ते ना आले. मग भाऊला वगैरे पण पार्सल पाठवली भाजी वगैरे. आणि फक्त नणंद आली होती मोठी इथे जेवायला आणि आम्ही सगळेजण होते इथे. बस त्याच्यामुळे एवढं सगळं जेवण झालं होतं. एवढं तर बनवून ठेवलेलं आहे. आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करायला भेटेल नाही भेटेल का माहिती नाही मला. ते पण आता आलेले आहेत. आणि आत्ताचा मी ब्लॉग आहे ना आजचा ब्लॉग जो आहे तो मी एंड करते. सो बाय बाय.